सो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग म्हणजे फर्स्ट ब्लॉग आहे हा माझा. तर आमचा प्लॅन झालेला आहे रायगड जायचा. तर बघूया कसं होतं आहे ब्लॉग, काय होतं नाही का. आत्तापास सुरुवात इथून झालेली आहे आमची. आमच्यातला एक जण डायरेक्ट बसला इथंच. विषय असा आहे त्याला फोर व्हीलरमध्ये बसायला जमत नाही म्हणजे उलट्या वगैरे होतात त्याला, बाकी काही नाही. सगळे अँटिक पीस आहेत. ॲक्च्युली विषय असा आहे, आम्ही होतो 6 जण, आता राहिलेत फक्त 4 जण. आपली गाडी ही गाडी न्यायची होती पण नाही नेणार, दुसरी आपली अशीच आहे. हा आपला भाऊ आहे मोठा आणि याला टेन्शन येते कसं जायचं. आताच कंडिशन अशी झाली आमची, ह्याला गाडी चालत नाही. त्याला आपण टपाव बसू काही अडचण. आपला दादू शेख वेल्डिंग बनवून ती गाडी बनवायची, मागं दोरीला बांधायचं बरोबर, त्याच्यावर त्याला तसंच काहीतरी करावं लागतंय. बरं मग काय कसं वाटतंय? एक नंबर. तुला कसं वाटतंय दादू? एक नंबर. आता आम्ही फिरायला जाणार आहोत. हो हो, आता पाऊस पण चालू आहे मस्त. पाऊस पाऊस बघू दिसणार तर नाहीच म्हणा. पाऊस वगैरे एकदम विषय खतरनाक. पावणे 2 वाजलेत. टाइम दाखव. आत्ताचे वाजलेत 1:47. 1:47 झालेले आहेत. तुम्ही फक्त याची मजा बघा. काय झालं? कोण दादू? एक मिनिट फोन लावते मला पहिले गाडी पुढे. ॲक्च्युली आमचा प्लॅन होत नव्हता. 6-7 महिने झाले तर आम्ही प्लॅन करतोय. पहिलं गोवा, मग कोकण. हे कॅन्सल करणारे हा आणि ह्याचा एक भाऊ आहे दुसरा. बंद आहे ना. हाच पण कॅन्सल केलं त्याने, नाही तर हा पण प्लॅन कॅन्सल झाला असता आमचा. काही विषय नाही. रात्रीची आता वाजले 2 आणि तर निघणारच. म्हणते तुला काय म्हणायचं आहे? प्लॅन झालाय आपला. टप्प्याला गाडी थांबावी. मित्रांनो गाडी यायला अजून अर्धा-पाऊण तास लागणार आहे. काय करायचं तोपर्यंत आमच्या मित्राला त्याला जरा खुश बर. रोपेनी जायचं का पायऱ्यांनी? कशाने जायचं? अरे म्हणजे अँटिक पीस आहे आमच्यातला. अजून 2 जण कॅन्सल झाल्यात पण प्लॅन कॅन्सल नाही होणार आहे. त्यांची जरा जावायची आम्हाला. मी कॉल तरी करायला केला ना का त्या दिवशी कोण तर म्हटलं फोनच करत नाही तोपर्यंत नको नव्हतं लोक. तिथं जातं तिथं हाकतो तू राहतो बाबा आगे आगे देखो कोण कोण हाकताय. सुंदरी आमच्या गाडीला यायला लागणार आहे 1 तास. तर आम्ही चाललोय थोड्याशा 2-3 बिल्डिंग पुढं आपल्या भावाकडं. तर वाजलेत आता 2 रात्री. जीव हाय डिक्की उघडीच ठेवली. अरे डिक्की आवडलं तरी डिक्की ओपन.
विषय असा झालेला आहे, गाडी चालू आहे, डिके उघडी माग. वा लाईट लावा बाई. तिथं जाऊन जरा जागरण करतो भावा लोकांचं आपले. कसा आहे आमचा बबली. हमारे ग्रुप का बंटी नहीं है, बबली 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 की डबली होने वाली है थोड़ी देर बाद. लय भारी ब्लॉग होणार आहे हा. लोक पोरींसोबत फिरतो तसे आमच्यासाठी हा, आमच्या ग्रुप मधली लैला ही. वरून पाऊस आहे, रात्रीचे वाजले 2. बघत राहा. उतर लवकर. गाडी यायला 1 तास आहे. दादा चुलत भावाच्या घरी जातो. मस्त त्यांना थोडा जागवतो नाही का, त्यांना थोडं. पंटी बाय रात्रीचे वाजले 2 आणि आम्ही बिल्डिंग मध्ये असं घुमतो इकडे तिकडे. खाली लागलं कुत्री बोकायला. दुसऱ्यांच्या घरात चाललो होतो आम्ही. वरच्या मजल्यावर जायचंय आम्हाला. विषय हा झालाय, दुसरी बिल्डिंग राहिली तिकडे, आम्ही आलो दुसऱ्याच बिल्डिंग मध्ये. बघा आता ही शानी शेजारची बिल्डिंग आहे आणि घुसलेत ह्या बिल्डिंग मध्ये. पाऊस पाऊस. मला दरवाजे उघडून जातो मी. दादी घेतो झोपून. दादू शेटणी लावली लाईट. बंट्या काय सामसूम होणार आता. तेवढंच काय, वाट बघा सॅमसंग म्हणा. तेवढंच काम आहे तुला. तुम्हाला पुढं सॅमसंग करतो. त्यामुळे गाडी थांबली तर बरं. आजोबा गाडी कुठं लागते. हसते बघा कसं. झोपताना मी काढतो ते. हसते बघा कसं. हस नाही एकदा. जेव्हा पाहायला गेलो होतो. तेच म्हटले ना. आज गाडी थांबली. बंटी बी वेगळं घातलं. ओले कपडे घालायचे. हे आमचे मामा. त्याच्यावरच ओले घालायचे. झोपू दे त्यांना. हा त्याला उठून दिलं झोपू दे म्हणे. वा हॅलो गायज. एक जागा आहे वाटतं आपल्याला. हो येत आहे का, जागा आहे आपल्याला. येत आहे का. अरे बा. जाता जाता डायरेक्ट बस का. जाता जाता सतत रायगडला. जवळ आहे. जवळ आहे, जास्त दूर नाही. जाता जाता काय आम्हाला तिकडेच जायचं. सगळा प्लॅन करू. रायगड कॅन्सल करू. हरिश्चंद्र करू. नको कसं नाही तिकडे नाही. आक्या वर्डन, मग आक्याला पण यायचंय. रायगडला जायचं म्हणजे. पावसात जायचं नाही, हरीचं. बिचारे मामा झोपले होते. शेवटी भाऊंना उठवलंय आमच्या. हा. आणि अशा प्रकारे आमच्या बंटीने सगळे नोंदवलेलं आहे. नाही, अजून उठायचं बाकी आहे. बापरे, मी दिसलं. ते पण आली. ह्याचा विषय सांगायचाच राहिला. हा, सांगा. डायरेक्ट सेकंड मारून कंपनीतून आलाय हा गडी आपला. सेकंड करून आला काय. डायरेक्ट सेकंड इकडे आलाय तो. युट्यूबला जाणार डायरेक्ट हे सगळं. हा. युट्यूबला जाणार
हा व्हिडिओ डायरेक्ट युट्यूब किंग बनणार का? आणि त्याला फेमस करणारा माणूस ऐकच बंटी बाय. आणि टोले खाणारा माणूस एक. माझ्या राजी नाही लागायचं. ए हो बाबा सांग ना किस्सा सांग ना. कशाचा सांग बाबा तू सांग. तू सांग ना आता तू. रेल्वे मध्ये सांग. सांगू काय आता, तुला घेतलाय तेवढंच नाही डोक्याला झालं. काय किस्से सांगते ते ब्लॉकमध्ये दाखवून ती शर्ट किती घातली बरोबर दाखव बरं. शर्ट दाखवून तुझे. मी फक्त मोजा शर्ट 1 2 3 4 तरी थंडी वाजते. तरी भाऊला थंडी वाजते. अँटिक पीस एक नंबर लय मजा येणार तुम्हाला बघत राहा फक्त. लई मजा नाही बा. आगे आगे देखो होता है की. काय टाकू काय टाकू? कशाला आज युट्यूब उघडलं नाही मी. नाही ना, आज नाही. पहिलाच आहे पहिलाच व्हिडिओ. आज युट्यूब उघडलं नाही. मामा म्हणतो काय टाकू? अजून चॅनल नाही चालू. हा, बरं, शोधेल आम्हाला. तिकडं ते आहे ना तामिनी गाडी तिकडे मी काय म्हणलं होतं माहिती का यांना काय म्हणलं? 2 दिवसाचं काढा रायगड प्रतापगड महाबळेश्वर आणि काळूबाई होईल म्हणलं ना भोर भोरच्या पुढं. म्हणून याला हा म्हणला नाही त्याला विचार तो काय फस झाला त्यामुळे नाही, फक्त 4 दिवस झाले. पण प्रयत्न करायचो एका याच्यामध्ये उरकायचा. काय आम्हाला भेटले तर असे नग. ते कसं आहे माहिती का सुरू करून करायला काय अडचण नाहीये. कॅरेक्टर आहेत ना आमच्याकडे सगळे. एकदा जिथं गुंतला की तिथेच गुंतत. काय का मग आमचा प्लॅन 2-2 वर्ष जातो. त्यातल्या ठीक त्यात आहे, ठीक आहे. लोक एकत्र असं वाटतं काय होईल काय नाही. लगेच जायचंय आम्हाला फिरायला. तुम्हाला मागचा किस्सा सांगतो. पण नंतर एक वेळा सांगतो, मागचा किस्सा सांगतो तुम्हाला. आम्ही गेलो तो नाणे गाठला. नका सांगू. सांग बारी. तुम्हाला सांगतो नाही, आम्ही सगळी निघायची तयारी झाली आमची. 2 मेंबरच काय कोण बंटी शेट आणि विजय शेट दोघांना शोधतोय. एवढ्या गर्दी सगळीकडे शोधून आलो आणि गेलो कुठे दोघं पडले बिडले का काय खाली म्हटलं काय माहिती. आणि 4 तासांनी भेटला डायरेक्ट खाली कुठे असावी. मुंबईला. कोकण काढा म्हणतो का आपण, कोकण काढा थोडक्यात पलीकडे एकदम खोल. हो तर ऍक्च्युली तिकडून कल्याणकडून येणारे लोक आहेत का तिकडून येतात आणि आम्ही जाताना आम्ही डायरेक्ट कडेवर जातो. आपल्यासारखी जी लोक आहेत ना मंचर बिंचर वरून जाणारी हे डायरेक्ट कडेवर जातात. तर तिकडची साईडची लोक ती खालून वर येतात डोंगरात. तर विषय असं झाला की तिकडून यायला रस्ता आहे. रस्ता म्हणजे दरडावर चढ चढ यावं लागते. हा विजय आणि हा विजयला पण घेऊन गेलो सोबत एका पुरीच्या मागे म्हणून. कॉल पण लागत नाही आणि रेंजच नाही तिथं. त्याला म्हणलं आम्ही दोघं पुढे जण येत गेलो नव्हतं. खाली यांना चल म्हणतोय. जास्त दूर नाही, इथं खाली जाताना मी यांना पाहिजे जाताना येताना नाही पाहिजे म्हणते वापस वरती आम्ही आली. गेलो शोध. हे दुसरं करायला बघितलं याला वाटलं आम्ही गेलोय. आम्हाला शोध फार खाली गेली शेवटपर्यंत. हा का शेवट तुम्हाला direct सांगतो, अक्षरशः मी आणि आकाश हे सगळी शेवटी आता निघायची तयारी झाली. आता ही सगळी पोरं म्हणायला लागले की कुठे गेणार रे हे दोघं. फोन बी लागत नाही काय नाही. मला तर टेन्शन आलं खरंच. म्हणलं पडली तिकडनं बिडली येऊन काय काय झालं आता माहिती आहे अजून? गाडी पंचर. ते जाऊ दे. माझी गाडीची चावी हा घेऊन गेलो तसं. लोटत आता पोरं काय म्हटले की निघू आता निघू म्हटलं माहिती गाडीची चावी गेली. मग आम्ही काय केलं, मी आणि आकाश त्यांना दोघांना शोधायला म्हटलं चला जाऊन येऊ एकदा खाली. म्हटलं लय नसेल. आम्ही अर्धा ते डोंगर उतरताना आम्हाला 1.5 तास गेला उतरायला फक्त. आणि त्याचं अजून अर्ध बाकी होतं. आकाशला म्हटलं मी भाऊ एक काम करू आपण वाट बघू होतो. जाता जाता नको झालं आणि हा जेव्हा आला मी आलेला होता. एवढं खाली येऊन येतात आम्ही. अरे बापरे. म्हणजे याच्यामध्ये टूर राहिली एकीकडं आणि मला खरं म्हणजे असं वाटलं विजय मला बरोबर केला का विजय तू खाली गेले याच्यासोबत. वर येताना विजय कसा होता आणि हा कसा होता. विजय पाण्यावर. जर्किंग बी विजयचे कपडे बी विजयचं तोडी उडत होता. सगळे तिथं बसते मी घेऊन ही नाही आली. मी म्हटले
ब्रेक तिसराची म्हटले आणि डबली म्हटलं नाही नाही बरं. त्या ह्याच्यामध्ये कालच त्याला विचारलं ना रायगड प्रतापगड आणि पुढे जायचं का दुसऱ्या दिवशी लागला हसायला ते तसं नाही अरे मी मला माहिती होतं मला सुट्टी भेटत नाही चांगलं सांगतो मला आधीच हसायला आलं मी बघू वगैरे नाही का करू काहीतरी ते जाऊ दे हा पण नाही नुसताच असं करत होतं ते मला डाऊट कसा आला जे फिक्स झालं होतं ना हे कॅन्सल करणार आहे त्याला. नाही जिथं मी राहिलो तिथे कॅन्सल नाही एवढं लक्षात ठेव. मला वाटतं झोप आपण थोडंसं. अडीच वाजले. अडीच वाजले. अजून 2:30 तास झोपलं 5 वाजून जातील. मग काय बोललो पण मला सांग पहिले. हा? नेमकं माहिती का मी झोपलो नेमकं तुमचा कॉल आला. चहा तू नको बी. मला रात्रीचे वाजले 12 नाही डाई वाजता ते भारी होते बाबा. क्रिकेट आहे मला ह्याच्यात आहे ना, ह्याच्यात. एका संस्कार गेलो होतो आम्ही तिथे विकायला होतं मला आम्हाला. हा का हा ते मसाला टाकला असेल त्याचा त्यात मला आहे ना ते ह्याचा वास येते. काडी नसेल का काडी मसाला आणि काय? ते हा, दालचिनी दालचिनीचा वास येतो. लाइटिंगच्या मसाल्यामध्ये अरे उलट याची नाही होत. नक्की ना भरोसा करू ना हे आहे आमच्याकडे. तर तुझं काही कारण नाही ताटच घेऊन बसलाय वाटायला. गरम आहे म्हणे गरम काय नव्हतं. ती बसली त्याचं स्टाव असणार होतं अँटी ॲडिक्शन आहे बरं का आपल्याकडे. कसं danger काय आहे म्हणून. अँटी ॲडिक्शन अरे मला माहित नाही 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 दारू बिरू पिण्याची इच्छा नाही होत. दारू तुला इच्छा आहे एवढं इंग्लिश ना कसल्या का अर्थ सांगत चल तू मला फक्त बरं ऐका ना तरी तर तुला याच्या तोंडात चाटली होता कोणतरी आवाज बाहेर. तरी तर दरवड द्यायला जरा का टाकलं रे नको रडू बाहेर. आवडी वाटते. मी आता चहा पितो 2 बाय 2 होता बाई. कोणता बाई हे काय 2 बाय 2 होता बाई. दो बाई दोन पिता बाई त्यावेळेला त्यांनी पिचकारीच दोन मारली. बाई, दोन बाई. मला वाटतं सुद्धा का बाबी गोधडी उचलून घ्यायची. माझं दुकान लागलं माहिती मळमळ बनवली ती पटकन. आणि गाडी कुठे ते बघा मग नंतर बघा भाऊ, आता रस्ता काढणार. माझा आला नाही. एवढं वेळ काय त्याला मंत्र मारत बसला होता. मी त्याला लक्की म्हणतो बोलतो म्हणते जायचे रायगड खेळता लुडो लुडो नाही आहे लुडो. खेळणार लुडो. तर नाही 2 मिनिटात खेळ. खेळत नाही तुला असं घे ना. घे ना. तुझ्या बांधकामाच्या जागी कोणतरी काम केलंय आज. मामाने भाताची काढली अरे बोलायला आटक तुम्ही. कोणी तू मागून अरे कुठे ओलं उभं. एवढेच काय या ते. वर घे वर. अरे ओके घालू नका कोणी लवकर जात नाही घरी येऊ एवढं मोठं क्रॉस करायचं आपल्याला लुडो चालू झालाय आता. एवढं हा, पण लुडो खेळता खेळता 5 वाजतील सकाळचे मग निघू.
आम्ही गोव्याला गेलो होतो. गोव्याला जाता जाता आम्ही लुडो लावलो होतो. बाबा गाडी जाऊ कसं बोलले लुडो खेळायला बोलून आलाय आलेलं माझं मोबाईल कुठे? इकडे फायनली गाडी आलेली आपली, बघू शकता. गाडी लावायची घरी, ती घेऊन जायची. विषय असा आहे, या गाडीचे टायर आहेत आपले जुने पुढचे, तिचे आहेत सगळे नवीन. सुंदरी सुंदरी फायनली भेटली आपल्याला गाडी. हिला लाईट पण व्हाईट आहे, टायर पण नवीन आहेत. फक्त काय पोरं वैतागलीत, पण फायनली गाडी भेटली आपल्याला 3ला, बघू शकता. ह्याच्यात काही सगळं फार कमी, पेट्रोल नाही, CNG पण नाही, हवा पण कमी. कुठं जायचं असलं ना असाच विषय होतो. कॉल करतो यांना. खाली यायला सांगतो. सगळे झोप सामसूम झालेली सोसायटी पर. तीन 19-20 देखील हा पुढे बसला होता, त्याला मागं हाकलला, याने उठवला डायरेक्ट. त्याला हाकलला. का रे बंटी असं? फायनली निघालोय आम्ही. वाजले 3 वाजून. काही नको बोलू. तू घेऊन ये बाकी सगळं. मला वाटत आपण सगळं मग बंटी कसं वाटतंय? गारगार वाटतंय. दादू तुला काय कसं वाटतंय? तुला मस्त मस्त वाटते. अरे आपला कसं वाटतंय? काही नको बोलू. आम्ही किती वाजता सांगितलं होतं, आता किती वाजले? आता निघालोय आम्ही. लुडो खेळत बसलो होतो घरी जाऊन. लुडो खेळत बसलो होतो आणि 2 जण आता खात बसले. एक वेफर्स खातोय, एसी बंद कर फुटले. एक पास्ता खातोय. काच आमदार म्हणत्या अजून 4 कपडे घालायला पाहिजे होते. काय झालं? 4 कपडे अजून घालायला पाहिजे. उशाला दे. पेपर्स काय खातो? बटाटे तू खातो का? बसल्या बसल्या खाणं चालू झालंय गाड्यांचं डायरेक्ट. अँटिक पीस आहे, अँटिक. रात्री 3:30 वाजता कोणी खातं? मग आपण खातो. खायला लागेल रे बाबा. भूक लागल्यावर सगळं चालतं, काय विषय. सगळी इथं थांब घ्या, तिथे गेला काही भेटा. ते का तू खाणार काय? बटाटे वेपर, बटाटे वेपर खाऊ. हा खाल्ला नाही बरं तसं तो खाणार. अजून एक घेऊन या. चालत होतं. हे नळे जोरात आलेलं दिसतात ते बरं का मला. जास्त घेऊन या. हे बघ, CNG पण संपवलंय, पेट्रोल पण संपवलंय, आणि टाइम बी संपवला. टायर हवा डायरेक्ट कमी. आता आपल्याला पहिलं CNG पेट्रोल हवा हा लागला. जिथे तिथं हवा कशी बांधणार? हवा पंपावर असतात ना. पंपावर ते फ्री वाले. हा फ्रीवाले. आता काय भोसडीकडून जायचं? पुण्यातून पिरंगुट. हा. जाऊन का? तिकडूनच येतात. हे बघ कसलं भरलेलं आहे, जाम. बुस्सा भरला दुसरा हे बघ. ते जाऊ दे. आम्ही येताना काय बघितलं? काय शमना बघितलं. अख्खा हारवड आहे का 2 हा बघा कसला जाम भरलेला आहे ना, असं मधून चाललाय. इकडून पण जायला जागा नाही, तिकडून पण नाही. कसला भरलाय बघा. अरे पण त्याच्यात बघा. वजन आहे ना, वजन जास्त नसतं.
आणि आपण पण बघा पुढे हा वजन तर नसणारच आहे. तुम्ही फक्त बघा म्हणून स्टेबल होती नाहीतर आम्ही करणार आवडी आहे. डेंजर आहे. हेवी ड्रायव्हर हलका पीस आहे हेवी सगळा. गाडी चालवत होता हेवीच होता. दादाचा आमचा व्हिडिओ बघितला का तुम्ही? नाही, हा दोघांचा व्हिडिओ पाहिलं. बांट्याला पाठवले होते ना आज नाही त्या दिवशी पण तेवढे आम्ही येत होतो तिकडून गावावरून. नाही ते गाणे म्हणतो गाणे म्हणत पाठवले ना तुला परवा. मी नाही बघितलं कोणते गाणे म्हणत. काय बघितलं? हे मजा वेगळी बरं का. बाहेर पाऊस, गड्डी में बद्दे. हा आमचा आंबेठाण चौक. पुढं फोडतो चार चार पोरी. वातडून आलं. गाणे लाव ना मग. पेट्रोल टाकून घेतो. रेडिओ मिरची ना मी गाणे कनेक्ट कर ना फोन कोणाचा होता ते. ए दाद्या लाव चल. तू 1 नंबर गाणं लावस. सीएनजी असेल नाही तर आसन पण तिकडे भरून पुढं मी इकडे काय भरायचं. पेट्रोल सीएनजी बंद आहे. बंद आहे. पंप पण बंद आहे. पेट्रोल पंपच बंद. अरे इथे कामाला नसत्यातलं एकच सीएनजीचे पॉईंट 4 माणूस एकच असतो. एकच पॉईंट चालू असतो कधी पण. बंटी मळमळ वगैरे काय नाही ना. अजून तर सध्या काय नाही. सांग थोड्या कसं टाइमात आम्ही तुम्हाला दरवाजा सांगतो उघडून तसं. लाथ घालू इकडनं. तसं व्हायला लागलं तर आपल्यापाशी उपाय आहे आहे. कसं तरी सोडायचं. काहीतरी उपाय आहे आपल्या. कॅरी बॅग घेतली का नाही? हे बघा याच्यातच नाही खायचं, रे याच्यातच बाबा. भरायचं. मग तुझ्यासाठी स्पेशल हे काय खाल्लं का लगेच भरून देऊ मी. गाण्या. विषय मी चालू का का व्हिडिओ बनवून व्हिडिओ चालू आहे भाई आपला. मी चालवतो ना. फक्त हा चौकले भिकार आहे हा. कोणी कुठून कसंही घुसतंय. मागून घुसतं का पुढून घुसतं. तू गपरे. नुसतं मला कोणी कुठून घुसतं. हा चाकण चौक आणि ते 2 माझे मित्र कोणते ते ते बघा ते. ये हमारी भाईचारा देखो कितने हैं, देखो. बंटी का भाईचारा. हाँ, देखो 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 मेरे भाई मेरे पीछे पड़े देखो. आओ रे आओ आओ. रुक किधर गया बा. आवाज कमी का कशाचा गाणं? कनेक्ट केलंय का? हा, कनेक्ट का तुझं? हा. हवंय म्हणते. हे बघू शकता काय काय आणले खायला. एवढं सगळं. आणि बॉटल आहे नाही गाडी दे ना. आखे डिक्की भरली का पाण्याच्या बॉटल हो खाली. काय बघतो कोणते काय बघायचं. पिक्चर बघायचं. बघा आम्ही पिक्चर टाकेला आलो पिक्चर बघायला. बाबा कोणती मूवी आहे. नाव आम्ही बघतो. हे वाचा रे काय वाच. वाच ना तू. एवढा पडायला तू वाचला. पडाली खाली बरं, कशाला टच करायला गेला तिथे बघायला गेलो ना म्हणतो वाचते तुम्ही म्हणतो. गाडीतून उतरला आमदारासारखा. दरवाजा कोण लावणार? नाही. आमदारांची जागा कोणी घ्यायला. चोकलं माफ करा. आमदाराला कॅरेज कमी पडली. आता काय विषय झाला? सीएनजी भरला. गाडी खराब. बंट्या करतोय पेमेंट. दरवाजा उघडा ठेवला आणि म्हणतो गाडी पुढे घे. दरवाजा लावला त्याने. गाडी डायरेक्ट आलो घेऊन मी पुढं रोडला. आता तो येईन चालत. तो आल्यावर बघा कसं शिवाय घालतो आता. एवढ्या पुढे बस ना शेट.
सॉरी अजून पुढे यायचं होतं. सॉरी ते गटार द्यायला पाहिजे रे. हे लय जवळ झालं. तो गटार द्यायला पाहिजे. तो आंघोळ करून आला असतो मी. मला वाटलं होतं पण म्हटलं गाडी खराब होईल. ए याचे बंद कर ना लावून. आँखों से लीजिए आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए मेरे महबूब समझिए जरा मौके की नज़ाकत कॅमेरा बंद होता, मला म्हणला नाचायचे चालू कर. आता म्हणतोय झोपा. लय झालं ना आता. एन्जॉय फुल झालं. तो बसलाय बघा, कसा बसलाय बघा तो. एन्जॉय आला फुल तो झालं चाकांच्या आता. पुढे. लय झालं. मांड्या हा? चाकांच्या पुढे आलंय भात झाला. आता मला गरगर होतंय. येत नाही. काय होईल. हा. आता म्हणलं आता उदास होईल. बाकी काही नाही होईल. फक्त म्हणलं उदास होईल. ए का पण केलं. नाज़े तियारी नहीं खोखले वादों पे कीजिए आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए आज की रात मजा हुस्न का आँखों से लीजिए
हे बोलायचं होतं. आम्ही निघालोय फक्त 20 ते अर्धा तास झालेला आहे आणि बंटी बघा कसा बसलाय. बंटी काय होते तुला? तोंड दाखव. येताना तोंड कसं होतं बघा, किती एन्जॉय करत होता. आता त्याचा तो वाडा बघून घ्या फक्त. झालं काय तुला ते सांगतो. काय झालं काय प्रत्येक वेळेस कुठे जायचं म्हणलं ना, आम्हाला तर काल परवा म्हणत होता तुम्ही 4 व्हीलरनी या तिघ चौघ, मी 2 व्हीलरनी येतो. त्याच्याकडे गाडी कोणती विचारा बरं त्याला. आवाज करते कशी आवाज करते. बुलेट आहे बुलेट. सिटी 100 बुलेट बनवली पाहिजे. बुलेट बनवली डायरेक्ट. आवाजानेच त्याला 100चं ओळखतात. पेट्रोल आला टाकायचं, फक्त 20 किलोमीटर. बुलेटचं पण बाप. आणि म्हणतो मी येणार माझं बुलेट. आणि थंडीत कुडकुड कुडकुड करतो आणि म्हणतोय मी येणार तिच्यावर आणि तुम्ही जा 4 व्हीलरने. एवढा हुशार आहे. काय होतंय बंटी? लय काय होतंय. बोल ना आपल्या लय काय होत आहे नीट सांग. आपल्या पोरांसाठी लोकांसाठी 2 शब्द. आतून काहीतरी निघायची कोशिश होती पण निघत नाहीये. निघालं हे बोलणार मी नाही. आता तरी बोलतोय. आताच राहू दे. मी कॅमेरा चालू केला म्हणून बोलतोय. शांत बसल्यावर कॅमेरा चालू करतो म्हणून. केसामध्ये गजरा. भांडण किती गजरा लावतो. ए भाऊ आवाज देणार. आणि आमदाराला गाडीतच बसून उलटी करायची. खाली नाही उतरायचं. उतरत नाही तिथूनच ओमेट आमदाराला गाडीत बसूनच उलटी करायची, खाली उतरायचं नाही. बघा आमदाराकडे. पैसा रुकेगा ना काम. काय करतोय बाई. विचारतो का त्यांच्या सोबत येतो का राईड? आवाज वाढव आवाज काढ बंद ऐक ना मी काय म्हणतो, आवाज वाढव. ऐक तर. मला काही नाही. हे जे लोक आहे बघ सगळी 2 व्हीलरवर चाललेत बरोबर आहे का? जातो का त्यांच्या मागं दाखव. एक सिंगल सीट असेल ना त्याला रायगड आहे का? हा ना. तुझं काम होईल. हे बघ किती. मी विचारू का त्यांना, त्यांच्या गाडीमध्ये मागे बसून जातो. नाही तर मध्ये पण बसला ते याच्यामध्ये बघते ते त्याच्यात बसून जा. हँडल पकडलं बघ त्यांनी. काही विषय नाही पण ती ओके. आता त्याला फक्त गाणे पाहिजे बा. काय म्हणतो बंटी भाऊ बोलायला लागले आता जरा. पावसाचा जोर वाढला म्हणतात. बंटी भाऊचा जोर संपला आता पावसाचा जोर.
तो सब कुछ सही है, मेरा सहा क्यों है अजनबी। तुम में हम हो, हमसे तुम हो, तुमसे हम है, हमसे तुम हो, किस्मतों से मिलते हैं दो दिल यहाँ, हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में, हर किसी को नहीं मिलता यहाँ प्यार जिंदगी में। सो सकाळचे वाजलेत 6:30. बंटी शेट तर काय कोम्यातच आहे. बंटी शेट काय आज जागरण बिगरण काय कोम्यात आहे, डायरेक्ट कोम्यात. धडे शिलाय होते ना पोरग. एकदम म्हणजे धुकं आहे डायरेक्ट सगळीकडं, विषयच नाही. बंटी शेटला म्हणलं गाडी चालवतो घाट आहे, मोबाईल पकडा जरा नाही, तुम्ही व्हिडिओ घ्या म्हणलं जरा, नाही का. पण बंटी शेटचं काय मानाव घ्या ना, आमचं काय चुकाचुकीत चालली त्यांची रात्रभर. धबधबा बघा कसा आहे विषय. बंटी शेट काय आहे तुमचं? हा पोर नाराज राव. तोड तर दाखवा त्यांना. काय बंटी शेट सोडून मारून जबरदस्ती करतात. बघा सीन कसा आहे, नाद बंडे सीन आहे. बंटी शेट काय म्हणाव घेईना, फोन काय पकडे ना. सबस्क्रायबर वाढले बाय बंटी. अरे चोमनिया नाही करायला लावलं तुला बोलायला. असं नको करू ना, तर सबस्क्राईब म्हणतो काय. नीट धर ना फोन. काही दिसना, काही दिसत नाही. गाडी एकदम चालली 20-30 धबधबा दाखव पोरांना आपलं. नुसतंही नाद. कामिनी घाटात कुणी येऊ नये. या तर 2 महिन्यानंतर सगळं पाऊस बिऊस शांत झाला तवा चुकून पण कोणी येऊ नका. चुकून बाईकवर तर चुकून येऊ नका. माझ्यासाठी सांगतोय मित्रांनो, 4 व्हीलर हे एवढा त्रास होतोय. 4 व्हीलरवाल्यांचं काय हाल होत असं. बंटी शेट बघा धबधबे नुसते, सीन एवढा, क्लायमेट एवढा भारी ना, काय सांगतो तुम्हाला. बंटी शेट बोला ना. बंटी शेट बंटीच्या मनात फक्त येतच आहे, कधी येणार रायगड. काय सीन काय दाखवतो? असतात करू लांब धर. ओके म्हणजे दाखव. हा झाले पाहिजे आपली पोरं सगळी. बाहेर नको काढू फोन, नाही तर येईल लावशील आमच्या. अजय शेट झाली का झोप? एक नंबर. होऊन जाऊ दे आता काहीतरी. लय झोपा काढल्या आता, काहीतरी होऊन जाऊन द्या राव. काय चहा जाऊ म्हणलं घ्यायचं का तवा नाही म्हणले. पुढचा कॅमेरा बाबा बाबा गेली रे.
तुझ्या सोडीने तुमच्या झाल्या झोपा. आम्हाला ते तुझ्यासाठी आले बाबा. सीन दाखव कसा आहे जाणार आहे. तुमचा. बघ काहीतरी फायदा झाला पण टी शर्ट तुमचा आज कसं निघलं. नुसत्याच झोपा नुसत्याच उलट्या नुसत्याच मळमळ काय पुरीच्या वर तुमचं तरी आम्ही एवढं बारीक सीन सीनवर सीन आहे तुमच्यासाठी. उलट्या करायच्या भाडा दुसरी वेळ आहे. आमचा पट्टी सेट उलटी करायची बोलत नाही. काय पण म्हणा पाऊस बिऊस जोरात आहे एकदम. घंटी शेट गाड्या येते आता बाकी काय नाही. ते गाणे बंद झाले ना, नेटवर्क गेलं त्याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम आला. दरवाजा लागलाय आज बंद घेऊ का आता कुठे आहे आपण? इकडे बोल ना कॅमेऱ्यात. त्याची घाला मेकअप चालू आहे शेटचा. ओके का बंटी शेट. अशा प्रकारे घाटातून गाड्या येत्या जात्या. पण बंटी शेट काय ऐकत नाही. थांबव थांबव नुसतं थांबव. 2 वेळा थांबवली. आत्ता शेक झालेलं आहे आमचं 70 किलोमीटर झालेलं आहे चाकण पासून. अजून आहे 50-60 किलोमीटर आहे अजून. नाही वेळेत पोचू 10 पर्यंत आपण. काय बंटी शेटचा मूड ओके ना आता? बंटी शेट उलट्या आपल्या पोरांसाठी 2 शब्द. बंटी शेट अरे तू बोलत राहा ना, मग तुला काय नाही होणार. बोलतच नाही तू बसला बाई गत. काय होणार आहे? काय म्हणते राव. दिसता बंटी साहेब नुसते चुरचूर करायला. एवढे भारी धबधबे दाखवले म्हणून धबधबा निघाला इकडून. अजून तर राहिलंय सगळं काही. आता तर फक्त starting. काय करतोय बाबा? हिअरिंग करतोय राव. घाटात मोबाईल धरतो मी. ब्लॉग चांगला आला पाहिजे. पोरं खुश झाली पाहिजे आपली. हा तुम्ही सीन बघा फक्त. आता ठेवतो मी जरा मोबाईल. भेटूया परत.
लागलं माझं डायरेक्ट. बंटी शेट कशासाठी थांबलोय आपण? चहा पे हो वेट करायला. शेट बोला काहीतरी आवाज काढा. आवाज शेटचा आवाज उलट्यांसोबत गेला. काय बंटी शेट असते अशी मजा येते म्हणून पहिला ब्लॉग बनवला. पण नाद तुम्हाला काय म्हणायचं याच्यावर? कमेंट करून सांगा. तुम्हाला काय म्हणायचं? बंटी शेट तुम्हाला काय फाटली हो आमची? तुला काय म्हणायचं दादू? हा तर पाटली बनती शेतची हा तर त्याचा काय आवाजच नाही गेला. आणि तिथून आला होता तेव्हा आता बापरे. अजून तुला काय म्हणायचं? जसा किळा घुसल तसा तसा वळवळ करल आणि मग तसा बंटी शेटचा आवाज निघेल. युट्यूबला डायचे निर्वाला. हा, आणि याच्यासाठी कमेंट करा की बंटी शेटला तुम्ही काय सांगणार. ते छापायचं का? अहो, थांबली कशासाठी गाडी? तुम्ही तुम्ही छाप येऊ ना. सीन बघ कसला, एवढा सीन भारी आहे मित्रांनो. बघा त्याला फोटो काढू. काहीच दिसत नाही, काहीच. फोन मध्ये तरी जरा फार दिसतंय नाही का? सीन एवढा भारी आहे ना. मी कधी चहा घेत नाही. मी पण चहा घ्या ना मग तुम्ही पण. तुझ्यासाठी पितोय आता पण वोमिट करतोय कारण तुला बरं वाटेल. म्हणलो होतो ट्विलर. हा म्हणलो होतो ट्विलर वर येऊ. ऐकत नाही तुम्ही बंटी शेट. कट कट. मला आई शपथ सांगतो गाडी हसता चालवता चालवता हा एवढा हसलो मी. पोटात दुखायला लागलं मला. गोळ्या आले हसून हसून. गाडी असता गाडी चालवते. मग काय तर ब्लॉगिंग मीच करतोय अजून ते तर जाऊ द्या. कॉमेंट करताय तर करते, मला पुढे बसायचंय. अरे भाई काय सांगायचं आता. बोला आता तुम्हीच काय. कसा बसलाय त्याचा बसणं बघा बघ. आईला अवघड काय झालं. जाऊ दे. ती बसवाली आली बघ. बघ ना आता तू हा पेट्रोल पंप होतं बघत होते. हा त्या साईडने जायला लागेल ना. तिकडे लावतं गाडी अशी बसवत. हा हे काय हाच असेल ना रे. इथूनच टन असेल ना. तर चला मित्रांनो चहा बी पितो जरा. बंटी शेटची काही इच्छा नाही चहा प्यायची नाही का. त्याला सकाळ सकाळी जरा गरम टाकू पोटात. चला चला पाऊस पण येतोय. शीन भारी. जरा छान बाटले घेतो ना 2-3. चला सीन मस्त झालंय. दादू शेटे सकाळचे वाजलेत 6:30 7:30. झोप नाही आमची. बंटी शेट झालेली एकदम. तो काय उठत नसतो आता. काय कुठे आता आपण? चांगलं झोपलं. गाडी बघ कशी कडक दिसतो. कपडे किती घातलेत आज? कपडे किती घातलेत आज? तरी आत बसताय. अय आणि चहा घेऊन येतो. गाडी बिडी पुसून काढ एवढी गाडी पुसून घे सगळी. काय.
फायनली झालाय आमचा नाश्ता. सीन बघू शकता. हे सीन. अरे वायपर पण चालूच आहे गाडीचं. काय बंटी शर्टला अक्कल नाही काय मग. ए कसा वाटला नाश्ता? पोहे काम 25 झाले इथं. चला बंटी शर्टसाठी घेतल्यात बाटल्या म्हणून चाललाय पाऊस. बंटी शर्ट अरे थोडी तरी बंद करायचं ना जरा. बॅटरी किती डाऊन. पार्किंग चालू तुमच्यासाठी राव एवढी सोय करतोय आम्ही. जरा प्या ही नका फोडू. आपली फोडलेली दे त्याला. तुमच्या तोंडात काय कस काय? पहिला बंद करून बाकी तो फायनली आता इथून राहिले फक्त 40 ते 30 किलोमीटर रायगड. आमचा झालाय नाश्ता. पण टी शर्टने काही खाल्लेलं नाही. त्यांना होत्या तो मिट्स. त्यामुळे काय सीन तर एक नंबर आहे. चालू आहे मस्त सीन एक नंबर आहे बघा. आता दुःख पार झाली जाम. काहीच दिसत नाही बघा. चला जाऊया आपण निघूया. बोला ना काय बोलता बोला. काय बोलू बाबा. उतरली सगळं बंटी शेट. बंटी शेटचे झाले वांदे. तुम्ही घ्या आता माझ्या बंटी शेट. जायचं का मग बंटे बाय त्याने काय घ्या. बंटी बाय काय हो चला काय केलं तुम्ही? जे नाही केलं तेच केलं. जागे उचड आहे ना. माग गाडी पुढं गाडी. या झिरो नाही ना टन दादू. बघ रे बाबा इथूनच असून जवळपास. काय होते म्हणजे उलट्या करायला जागा भेटत नाही. हॉटेल बघावं लागेल. हसतात कशा घालायचं का पेट्रोल पंप जायचं. काय बोलताय कट बरं काय मी दरवाजा उघडून काढले. तुम्ही तसेच बसा गुड्डून. आपल्याला नाही बसू. आपल्याला तसं करता नाही येणार ना. चालतंय बघा लोकेशन बघा निघू. काय तुझा मोबाईल का स्विच ऑफ झाला माझा अरे हो कोणा. बरोबर आहे ऋषी शेड बरोबर. बरोबर ना. जायचं का मग बंटी शेट बेंटी शेड निघायचं. स्टाईल बघा बसण्याची काय. आता कुठं चालले तुमचे. माहित लागलंय पोरग. 4 शर्ट घातला. शर्ट किती घातले दाखव तू. काय म्हणते पुरीच्या वर तर आहे. आले असते त्या हॉटेलमध्ये पुरी बघायला भेटल्या असते एकापेक्षा एक तुम्हाला. आमचं काय आमचं झालंय त्यामुळं आम्हाला बघता आलं. आमचं झालंय नाश्ता. बघा रायगड रोडला लागलोय आम्ही. स्माईल भाई. स्माईल म्हणजे स्माईल आहे. एकदा स्माईल. बंटी शेट द्या एकदा. कसला असतोय ते बघ. कडक चला जाऊ द्या पटकनी. जाऊ द्या पटकन. वेळ चढायचंय. बर मग कशाने जायचं? रोपवेने जायचं का आपलं शिडींनी? कसा आहे जोश. जोश आहे जोश. तिकडनं एखादा सिंगल सीट मला बघतो. आहे का परत काच त्याच्या मागं बघतो काय शोभतो? असं नाही जमत सिंगल सीट वाले येणार आहे. नाही शोभतं का बंटी शेट तुम्हाला? गॅस काढायचा. हा MIDC आली. आम्हाला फक्त गॅस खरं टाकणार आहे मी युट्यूबला. जरा नीट बोला. अरे काय फक्त टाकता नाही ना. एकदा तो प्ले करशील परत. ले नाही आता ते आवाज डायरेक्ट हे करायला लागेल मला. काय म्हणतात बंद करावं लागेल तिथे तू. असं शेट कुठं घालता गाडी आमच्यावर. तुला आहे ना तुला ऋषा एक व्हिडिओ पाठवलेला आहे मी ऑलरेडी. एडिटिंग करायचे ऍप्स आहेत त्याच्यात. ते नाही का मध्ये आपण हे टाकतो बघ हसायचं वगैरे टाकतो. हा माहित. ते त्याचं पण आहे. मी तुला पाठवलेलं ऑलरेडी. हे नाही करायचं लगेच. एडिट कसं करणार? हे आहे ते तसं आता मध्ये बनवायचं. टू टाकायचं मग ते कुठून आणणार तू? काय ते टू टाकायचं मग ते
डायरेक्ट नवीन चालू करायचा. कसं करताय तू काय म्हणते असं कुठं असतंय करा. बंटी शेटचे भाऊ झाले असते ना पण राडा झाला असता. पण त्यांचा वेगळा विषय आहे, त्यांना लागेल. चला थोडंच राहिले, गाडी घेतो पटापटा, भेटूया आपण परत. कारण की शिकलेलं दिसतं. तर पोरांना map नाही मी काय लागला म्हणतो का? पोरांनो, फिरत जावा जरा. तुम्ही लई सीन बघितले आमच्या फर्स्ट ब्लॉग मध्ये. कसं आहे, बंटी शेट जरा नाराज आहे त्यामुळं बोलत नाही ते. आणि ते एकदा बोलायला लागले ना विषय लय टाईट असतो बोलू नाही त्यांचा. याच्यासाठी नाही बोलू शकत ते, कारण तोंडातून निघतील. बघा सीन बघा, ते सध्या बोलू नाही शकत. जाऊ द्या अजय शेटचं, जाऊ द्या. सीन बघा, हा सीन बघा सीन एक एक नंबर आहे. पण काही मला सगळ्या पकडायला बसवा याला इथं. बंटी शेटला सगळ्या पकडायला सांगा इथं. बंटी शेड आमचं विटॅमिन ब्युटी लाल होय, आलोय आता रायगडच्या पायथ्याशी. बंटी शेट झालेत ओके. आता नंतर झोपा. पाऊस चालू आहे बाहेर. आता आम्ही थोडा आराम करणार आहे. आराम करून
मग 1 तास तरी आराम करू. मग वरती आम्ही चढायसाठी जाणार आहे. सो आता पोहोचलोय. आता पार्किंगला लावली गाडी. पार्किंग पावती फाडलेली आहे. पण टी शर्टनी मारली चेंज कपडे सगळे. ए बाबा 5 होते 5 एका खाली. आता एकच ते त्याच्यावर परत बरं हे वाला घेतलंय आम्ही. तिघांनी 3 झोपारे बाद दादू शेटचं मी करणार आहे. आणि हा ब्लॉग इथंच एंड करतोय. तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.